महत्वाची बातमी, वैष्णवीचं बाळ राष्ट्रवादीच्या दोन नेत्या कसपटे कुटुंबाला सोपवणार आहेत। वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे बाळाला कसपटेंकडे सोपवणार आहेत। अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना या सूचना देण्यात आल्या। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली ही बातमी। वैष्णवीचं बाळ राष्ट्रवादीच्या दोन नेत्या कसपटे कुटुंबाला सोपवणार आहेत। वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे बाळाला कसपटेंकडे सोपवतील। या संदर्भातल्या सूचना अजित पवारांकडूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आल्या। वैष्णवीचं बाळ राष्ट्रवादीच्या दोन नेत्या कसपटे कुटुंबाला सोपवणार आहेत। हा बाळ जर आपल्याला ताब्यात मिळालं नाही तर आपण कोर्टामध्ये जाणार असल्याची भूमिका कसपटे कुटुंबियांकडून घेण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपालीताई, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। अजित पवारांकडून तुम्हाला काय सूचना आहेत? त्यामध्ये एक लक्षात घ्या, हा जो काही वैष्णवींचा गुन्हा दाखल झालेला आहे, ते जे हगवणे आहेत, राजेंद्र हगवणे परिवार, त्यांना कोणतेही राजकीय पाठबळ नाही अशा कडक भाषेमध्ये अजितदादांनी हे ज्या कसपटे आहेत मुलीचे वडील त्यांना सांगण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे। परत हगवणे हे कार्यकर्ते म्हणून काम करत होते, ते राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नव्हते ना। सुशील जो हगवणे आहे, जो फरार आहे दीर, तो युवकच्या याच्यावर आधी होता, परंतु ती सगळी बॉडी बरखास्त आहे, त्याच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही। त्याच्यामध्ये कठोर कारवाई करण्यात येणार आहे। आणि जे नातू त्यांचा जो आहे, तर आम्ही दादांना सांगितलं की किती जरी काही झालं तरी ते लहान लेकरू कायद्याने तसं बघायला पाहिजे तर आजी आजोबांकडे पाहिजे होते, पण त्याचे आजी आजोबा, एक आजी जेलमध्ये आहे आणि आजोबा त्याचा फरार आहे। तर मुलीचे जे आई वडील आहेत त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण का फार संवेदनशील विषय आहे। तर मग अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तिथे कसपट्यांच्या इथे जाऊन त्यांच्याशी तुम्ही बोलून त्यांना धीर द्या, त्यांना सांगा निश्चितच त्यांची जी काही कारवाई आहे ती कारवाई कडक होईल आणि त्यांचा नातू कोणाकडे कशा पद्धतीने, कारण का लक्षात घ्या, मुलाचा ताबा द्यायला लीगल प्रोसिजर असते आणि पोलीस असा कोणीही पोराचा ताबा मागितला म्हणून देऊ शकत नाही। पोलिसांना कायद्याच्या मर्यादा आहेत। आता इथून पुढे आमच्या आई म्हणून आणि समाजात काम करतो म्हणून आमचा प्रवास सुरू आहे आणि आम्ही ते दादांना सांगितलेलं आहे की आम्ही ते मूल शोधून दादा त्या आजोबांच्या ताब्यात देतो, जेणेकरून मुलगी तर त्यांनी गमावलेली आहे, नातवावर कोणताही वाईट प्रसंग येऊ नये। आणि हगवण्यांच्या नातेवाईकांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्ही ते मूल बावधन पोलीस स्टेशनला आणून दिलं तर अति होईल, नाहीतर ज्यांनी ते मूल ठेवलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। कारण का एवढं अशा पद्धतीने लोकांनी बेजबाबदारपणाने परिवारांनी पण वागू नये। गंभीर गुन्हा झालेला आहे, संवेदनशील विषय आहे आणि ते छोटंसं मूल त्या आजी आजोबांच्या घरात सुरक्षितपणे राहिलं पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांची आमची भूमिका आहे। नक्कीच, धन्यवाद रुपाली ताई, तुम्ही तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे TV9 मराठीकडे देण्यासाठी।